सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी नेहा पद्मने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता पाहूयात सविस्तर घडामोडी। परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कल्याणच्या सभेत शिवसेनेवर केली टीका। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना ठाकरे कुटुंब दुबंगले, त्यांना ते एक ठेवता आले नाही। मग युती तुटल्यावर उद्धव ठाकरे यांनी एवढा शोक का करावा, अशी जहरी टीका देशाच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कल्याणच्या प्रचार सभेत केली। कल्याण पश्चिमेतील भाजपचे उमेदवार नरेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ यशवंतराव चव्हाण मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिल्लीहून अफजल खानाची फौज महाराष्ट्रात आल्याची टीका भाजपवर केली होती। त्याची खंत स्वराज यांनी व्यक्त करीत ठाकरे यांना शालीनतेचा सल्ला दिला। लेकिन मुझे दुख हुआ जब उन्होंने नरेंद्र मोदी और उनके सहयोगियों को अफजल खान की आर्मी कह डाला। इसलिए कड़वाहट छोड़कर चुनाव लड़ें, शालीनता से हम लोग चुनाव लड़ें। मातोश्री आज ही आदर्श आहे, त्याला साजेसे वागा। राजकारणात विरोध असावा मात्र शत्रुत्व नसावे। लोकतंत्र में विरोधी होते हैं, शत्रु नहीं होते। मातोश्रीचा आदर्श व आदर ठेवत आजपर्यंत निर्णय झाले होते। उद्धव ठाकरे यांनी कटुता टाळून मोदी यांच्याप्रमाणे सामंजस्याची भूमिका घ्यावी व मातोश्रीच्या मर्यादेचे पालन करावे, असे आवाहन स्वराज यांनी केले। 25 वर्षानंतर युती तुटली, शिवसेनेसोबत काय झाले ही चर्चा करण्याची वेळ आता नाही। पंतप्रधान मोदी यांनी पहिल्याच सभेत बाळासाहेबांविरोधात बोलणार नाही असे सांगितले होते। मात्र उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करीत असल्याने स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली। अच्छा लगा कि जब प्रधानमंत्री यहाँ आए और पहली ही सभा में उन्होंने ये कहा कि हम बाला साहब ठाकरे की इतनी इज्जत करते हैं कि हम चुनाव के दौरान शिवसेना के खिलाफ एक शब्द भी नहीं कहेंगे। उस दिन मुझे ये आशा बनी थी कि उद्धव भाई भी इस संयम का पालन करेंगे। मैं कहना चाहूंगी उद्धव भाई को कि राजनीतिक दल तो टूटते हैं, परिवार भी टूटते हैं। ठाकरे परिवार एक नहीं रह सका और तब तो बाला साहब जीवित थे। वो अपने जीते जी ठाकरे परिवार को एक नहीं रख सके। लेकिन राजनीतिक दल जब टूटते हैं तो टूटन होती है, टूटन के साथ कड़वाहट हो, ये जरूरी नहीं है। हम मातोश्री का आज भी आदर करते हैं और मैं चाहूंगी कि भाई उद्धव ठाकरे उस भवन की मर्यादा बनाए रखें। यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी टीका केली। काँग्रेसचे उमेदवार सचिन पोटे यांच्या विकासनाम्याचे प्रकाशन। कल्याण पश्चिमेतील काँग्रेसचे उमेदवार सचिन पोटे यांचा प्रगतिशील कल्याण या सर्वांगीण विकासाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार संजय दत्त, पालिकेतील विरोधी पक्षनेता विश्वनाथ राणे, भिवंडी लोकसभा अध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, राजाभाऊ पातकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती। काँग्रेस सरकारच्या काळात अनेक योजना राबविण्यात आल्या। काँग्रेसने मोठ्या प्रमाणात विकास केला आहे। नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात प्रचाराच्या सभा घेत आहेत। इतक्या सभा घेणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत। त्यांच्यावर खासदार दलवाई यांनी टीकेची झोड उठवली। काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, त्यांनी 288 जागांवर उमेदवार उभे केले आहेत। भाजपने 30% उमेदवार आयात केले असल्याची टीकाही त्यांनी केली। काँग्रेस हा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहे। आमची कोणाचीही स्पर्धा नसून काँग्रेस हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, असे काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी सांगितले। काँग्रेसचे उमेदवार सचिन पोटे गेली 9 वर्षे नगरसेवक म्हणून काम करीत आहेत। महापालिकेतील कारभाराचा मला अनुभव आहे। पायाभूत सोयीसुविधांची मला जाण आहे। कल्याण शहराचे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसला निवडून आणण्याचे आवाहन पोटे यांनी केले। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र। मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी ठाण्यात जाहीर सभा पार पडली। त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवली। पंतप्रधान हे सरकारी यंत्रणेचा वापर करून भाजपचा प्रचार करीत आहेत। स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी गुजरातमधील पोलिसांची फौज आणली आहे। महाराष्ट्रातील पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही, असा सवाल राज यांनी उपस्थित केला। यूपीए सरकारच्या काळात पाकिस्तानाकडून भारतावर हल्ले होत, आता भाजप सरकारच्या काळातही तेच होत आहे। मग अच्छे दिन कुठे, अशी टीका राज यांनी केली। मला एक संधी द्या,
प्रत्येक जिल्ह्यात रोजगार, उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यटन उपलब्ध करून देईन असे आश्वासन त्यांनी दिले। शिवसेनेचे उमेदवार विजय साळवी यांच्या वचननाम्याचे प्रकाशन। नव्या विकासाची नवी पहाट या ब्रीदवाक्याने विजय साळवी यांनी आपला वचननामा प्रसिद्ध केला। यावेळी महापौर कल्याणी पाटील, परिवहन समिती सभापती रवींद्र कपोते, गटनेते रवींद्र पाटील, नगरसेवक अरविंद मोरे, राजेंद्र देवळेकर, प्रकाश पेंडकर, सचिन बारसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कल्याण खाडीवरील समांतर पूल, डंपिंग ग्राउंडचे पर्यावरणपूरक सुशोभीकरण, शहरातील वाहतूक कोंडी, भाजी मंडई, आरोग्य सुविधा, बाग बगीचे, मनोरंजन केंद्र या विषयावर काम करणार असेही त्यांनी वचननाम्यात सांगितले। टिटवाळा परिसराला शहाडपासून रेल्वे समांतर रस्ता, टिटवाळा मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा, प्रदूषणाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन या वचननाम्यात त्यांनी दिले आहे। हे बातमीपत्र इथे संपले। नमस्कार।